नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज जरा मोठा ब्लॉग बनवला आहे मी. कारण की आजचा जो मूड होता आवरण्याचा, तो जरा डीप क्लिनिंगचा होता. आणि मी माझं घरातलं जो रूम आहे तो कसा आवरते, हे तुम्हाला दाखवायचं होतं मला. आणि आवरल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटत होतं. आणि थोडे चेंजेस केले होते, जे की मी हमेशा करत असते आणि चेंजेस थोडे मला चांगले वाटतात. चेंजेस केल्यामुळे घरातला थोडा पसारा पण जिथली जागा असते तिथली स्वच्छही होते आणि थोडं मनालाही फ्रेश वाटतं. तेच बघण्यापेक्षा थोडं चेंजेस केले की जरा छान असतं. मग आधी तर पलंग वगैरे सरकवून घेतला होता आणि नंतर मग मला हा टेबल जो होता तो खाली परत ठेवायचा होता, जो की मी तिथे देवघर ठेवलेलं होतं. देवघराच्या तिथे दुसरा टेबल ठेवला मी आणि इथे हा टेबल आणून ठेवला. आता आधी दुसरी बेडशीट टाकायची होती, मग परत ती कॅन्सल केली आणि मग ही घेतली. मग इथे थोडं गप्पा मारत आमचं काम चाललं होतं आणि म्हटलं चला आता बेडशीट वगैरे छान माझं. आणि मला सगळ्या गोष्टींवर, माझं टेबल असो, कूलर असो, फ्रीज असो, याच्यावर तुम्हाला हमेशा बेडशीट किंवा काही ना काही टाकलेलं दिसेल. कारण की मला ते झाकलेलं जरा नीट अँड क्लीन दिसतं असं मला तरी वाटतं आणि थोडी वस्तू खराबही लवकर होत नाही. बेडशीट वगैरे टाकून घेतली आणि हे चेंजेस खरंच मी दमते याच्यामध्ये खूप, पण दमल्यानंतर तो थकवा असतो जेव्हा आपल्या घरातलं नीटनेटकं जे क्लीन झालेलं दिसतं आपलं घर, मग तो थकवा सगळा निघून जातो. आणि सुट्टीच्या दिवशी तर माझं हेच काम असतं की सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवावं. आणि माझं स्वतःचं पर्सनली असं आहे की नाही का, असं सगळ्या गोष्टी नीटनेटक्या जागच्या जागी पाहिजे असतात मला. पण थोडं वर्किंग असल्यामुळे ह्या गोष्टी काही प्रत्येक वेळेला पॉसिबल होत नाही. कधी कधी आहे तसंच सोडून निघावं लागतं किंवा आहे तसंच दुर्लक्ष करून पुढचं काम बघावं लागतं. आणि मग लगोलगच म्हटलं चला आता इथले कपडे पण सगळे अस्तव्यस्त झालेले होते आणि मग ह्या घड्या करायला घेतल्या. मग आता मी एक याच्यात आयडिया केली, म्हटलं चला आता रेग्युलर कपडे आपण इथे ठेवणार आहेत, तर माझे सगळे जे काही नेहमीचे किंवा सगळे जे कपडे आहेत ते सगळे एका जाळीमध्ये ठेवून घेते. मग सर्व कपड्यांच्या घड्या केल्या. आणि कसं होतं ना की जेव्हा आपण विचार करतो कोणता ड्रेस घालायचा, प्रश्न पडतो की माझ्याकडे आहे का नाही आहे. पण जेव्हा असा पसारा काढायला घेतो आणि आवरायला घेतो तेव्हा लक्षात येतं बापरे, आपल्याकडे भरपूर कपडे आणि आपण ते नक्कीच वापरले पाहिजे, त्याच्यानंतर दुसरे घ्यावे. माझ्या बाबतीत तरी असंच होतं. बघितलं मी खूप सारे कपडे, मला वाटत होते की असं वाटत होतं की आता हे साधारण 2-4 महिने तरी रेग्युलर वापरले तरी संपणार नाही आहे. पण ठीक आहे आता बघू. वेळेवर तर नसतातच, हे सगळ्यांचा, लेडीज म्हटलं सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे कपडेच नाही असं. आणि सेम माझंही तोच होतं. मग मी काय केलं, रेग्युलर जे माझे कपडे होते जे मी कंटिन्यू वापरते मग ते इथेच ठेवले वरती. आणि ह्या जाळीमध्ये माझे पहिले अगोदर मी रेग्युलर कपडे ठेवत होते, मग ते चेंज करून म्हटलं चला आता हे आपण ह्या छोट्याशा कबडमध्ये ठेवू आपण. मग सगळे कपडे व्यवस्थित घड्या करून पटापट ठेवत होते. कारण की एकच काम करून चालणार नव्हतं, कारण की पसारा इथून तिथून पडलेला होता आणि मला ते वेळेच्या अगोदर आवरायचं होतं. मग चला हे छान क्लीन झालं होतं आणि हे आले होते, म्हटलं चला आलेच येतं, म्हटलं जाळं वगैरे काढून द्या. मग थोडंसं पूर्ण घराचं जाळं वगैरे पण काढून घेतलं आणि लगोलग फॅनही पुसून घेतला. कसं आहे, ज्या ज्या गोष्टी वेळेवर झाल्या म्हटलं आता सगळं आवरतीच आहे तर मग हे आवरून घेऊ. आणि इथे माझा हात पुरत नाही तर मी तेही करून घेतलं असतं. मग लगोलग त्यांना म्हटलं चला हे पण मला कपाट वगैरे पण पुसून द्या. मग सगळं क्लीन मस्त करून घेतलं आणि बेडशीट वगैरे बदलली. मग हे आवरून घेतलं. आता मग पलंगची जागा बदलल्यामुळे म्हटलं आता मनी प्लांट इथे नको ठेवायला, दुसऱ्या खिडकीत ठेवू. म्हणून मग लगोलग खिडकीचं चौकट पण पुसून घेत होते आणि ते आवरत होते. तिथेही मनी प्लांट छान वाटत होता. मग मनी प्लांट इथे लावून घेतला आणि सगळं पूसपास करून आता जे काही जिथली जागा होती तिथे ठेवायचा प्रयत्न करत होते. कसं दिसेल, काय दिसेल, सगळं ॲडजस्ट करून चाललं होतं माझं की इथे ठेवू की तिथे ठेवू, हे असं चांगलं वाटेल का तसं चांगलं वाटेल. आता चेंजेस करायचे म्हटलं मग थोडा विचारपूर्वक करावंच लागतं. मग पहिले मी अगोदर ह्या वस्तू जशा तशा म्हणजे पहिले जशा होत्या तशाच ठेवल्या होत्या. मग नंतर परत काय विचार आला, मग इथे लाईटिंग लावली मी. लाईटिंग लावायला बराच वेळ लागला मला, त्याच्यामुळे माझं ते शूट घ्यायचं लक्षात नाही राहिलं. मस्त आणि वरती मी जे हत्ती आणले होते ते आणि सगळे हे जे छोटे छोटे प्लांट मी मेशोवरून ऑर्डर केले होते मस्त ठेवून दिले, कारण की वरची जागा रिकामी होती. मस्त ते ठेवलं आणि एकदम छान वाटत होतं खरंच. मग लगेच झाडू वगैरे मारायला घेतला. आणि जेव्हा आपण इकडची वस्तू तिकडे करतो त्याखाली खूप धूळ झालेली असती आणि ती धूळच जास्त मला वाटत होती, इतकी धूळ झाली होती नुसतं पायाला लागत होतं तर. मग मस्त व्यवस्थित पहिले आता परत आले ड्रेसिंग टेबलचा वेळ, म्हटलं झाडू राहू दे बाजूला, पहिले ड्रेसिंग टेबलचा जो लाईट आहे तिथली वायर पुरते की नाही हा मला प्रश्न होता. म्हटलं ट्राय तर करून बघू पुरते की नाही पुरते. परत चेअर घेतली आणि ट्राय करत होते की होप्स किती लागून जाईल असं, कारण की परत मला वाटलं की दुसरं जॉईंट करावी लागेल तिला.
मग प्रयत्न केला. मग कपाटावरून घेतली तिला आणि आता एवढा लाईट लावला आहे म्हटल्यावर तो तरी मला खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की मी ड्रेसिंग टेबलला लाईट लावा आणि तो लावला. पण आता जागा चेंज केल्यामुळे मला नव्हतं वाटत की ती वायर तिथपर्यंत पुरेल असं. पण लकीली ती वायर पुरली. मग मी तिथे थोडं स्टिकर टेप वगैरे लावून थोडं ॲडजस्ट केलं तिथे आणि मग चालू होतं खाली वर चढ उतर. इथून ॲडजस्ट होतं आहे का थोडंफार ॲडजस्ट करत 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 तिला कसं तरी पॉसिबल केलं. आणि माझं कसं आहे, जर मी ठरवलं तर मला ते करायचंच असतं आणि मी प्रयत्नच करते की ते पूर्णच हो. आणि तेवढे गट्सचा म्हणजे स्ट्रॉंग असल्यामुळे माझ्या ह्या गोष्टी पण होतात असं मला तरी वाटतं की जे आपण ठरवतो जर त्याच्या मागे लागलो तर आपण ते नक्कीच होतं. मग इथे पण मी ते सक्सेसफुल होते त्या गोष्टीमध्ये आणि बऱ्यापैकी तो म्हणजे पुरलीच होती वायर. थोडंसं ते फरक पडत होता. थोडं तिथे ॲडजस्ट केलं मी आणि लावली. कारण की ड्रेसिंग टेबलला लाईट असला ना तर मस्त वाटतं बघा. इथे लाईट लागला होता आणि थोडं मला बरं वाटत होतं की किती वेळची मी मेहनत करते तिचं काहीतरी फळ आलं होतं मला. मग बघा आणि मग नंतर परत लगेच आवरायला घेतलं. कॉलिन वगैरे सगळं कॉलिन इथे थोडं मी ॲडजस्ट केलं होतं बघा की थोडं पुढे सरकवून घेतलं म्हणजे थोडी वायर ढिली होईल. मग नंतर लगोलग जागच्या वस्तू तिथे जिथल्या इथं ठेवत होते आणि म्हटलं चला आता लगे आपण हे काचा पण पुसून घेऊ. मग कॉलिन वगैरे घेतलं आणि काचा वगैरे पुसायला घेतल्या. काचा वगैरे म्हणजे आरशाच्या आणि ड्रेसिंग टेबलच्या पुसून घेतलं आणि पूर्णच आता डीप क्लिनिंग करायची म्हटलं सगळंच. मग जाळा वगैरे काढलेलं होतं. म्हटलं चला आता लगोलग सगळ्याच गोष्टी पुसून घेत चलू म्हणजे मग कसं एक एक काम उरकत जाईल. मग पूर्ण कपाट वगैरे पुसून घेतला आणि हा टाईम करायला म्हणजे हे काम आवरायला खूप वेळ लागतो. जसं जेवढ्या स्पीडमध्ये ते दिसते तेवढा वेळ म्हणजे एवढा कमी वेळ लागत नाही. बारीक निरीक आवरायचं म्हटलं खूप वेळ लागतो. मग सगळं मस्त छान झाडू वगैरे मारून घेतला आणि झाडू मारून लगेचच फरशी वगैरे पण मी पुसून घेतली होती. फक्त हा रूम आवरला होता आणि फायनल लुक रूमचा असा होता जो की मनाला खूप शांतता देणारा होता. मी दमले खूप होते पण हा रूम बघितल्यानंतर मला खरंच मनाला खूप भारी वाटत होतं की येस आय कॅन डू इट. कारण की मी प्रत्येक वेळेस चेंजेस करत असते असं काही नाही, पण मग ही चेंजेस केल्यानंतर माझ्या मनाला जी शांतता भेटते ना ती काही वेगळीच असते. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? मग हा होता माझा फायनल लुक माझ्या रूमचा. तुमचाही असा दिवस असतो का जिथे खूप काम करून शेवटी मन शांत होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.